अभूतपूर्व गोंधळात पार पडणारी शिक्षकांची सभा यंदा पार पडली शांततेत. सांगलीमध्ये शिक्षक सोसायटीची वार्षिक सभा यंदा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे. दरवर्षी अभूतपूर्व गोंधळात शिक्षक बँकेची सभा पार पडत होती. शिक्षकांची बँक असणारी शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची 92वी वार्षिक सभा सांगलीतल्या डेक्कन हॉलमध्ये पार पडली. सभेच्या सुरुवातीला बँकेकडून अनेक ठराव आणि अहवाल मांडण्यात आला आणि याला सभासदांकडून मंजुरी देखील देण्यात आली. मात्र काही विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर आक्षेप घेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर बँकेच्या अहवालाला सगळ्यांनी मते मंजूर मिळालेली असताना देखील काही मुद्दा नसल्याने अनेक लोकांनी जाणून बुजून सभा उधळून लावण्यासाठी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला असा आरोप सत्ताधारी गटाकडून करण्यात आला. तर दरवर्षी शिक्षक बँकेच्या सभेच्या निमित्ताने शिक्षकांचा असभ्य वर्तन पाहायला मिळायचं. त्यामुळे शिक्षकांच्या वार्षिक सभेच्या सगळ्यांचं लक्ष लागून असायचं. शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली यांची 92वी वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन मॅन्युफॅक्चर हॉल या ठिकाणी आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. विषयपत्रिकेतील विषयानुसार ही सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. मागील वर्षाचा जो अहवाल आहे हा अहवाल मान्य सेक्रेटरी धनपाल यादव सर यांनी सभासदांच्या समोर सादर केला. मागील वर्षाच्या सर्व विषयांना सभासदांनी एकमुखानं पाठिंबा देऊन सगळा विषयपत्रिका मंजूर केलेली आहे. या वर्षीचा सुद्धा जो विषय आहे विषयपत्रिकेतील त्या विषयानुसार ही सभा संपन्न झाली. नफा वाटणीपत्रक असेल किंवा अन्य जो काय गुंतवणूक असेल, भाग भांडवल असेल, या गोष्टी सर्व आपण सभासदांच्या निदर्शनास आणल्या. सभासदांनीसुद्धा या ठिकाणी या सर्व विषयाला अतिशय चांगल्या पद्धतीनं एकमुखानं हात वरती करून मान्यता दिलेली आहे. चांगल्या पद्धतीची सभा झाली असतानासुद्धा काही हातावरच्या बोटावरती मोजण्या इतपत त्या ठिकाणी विरोधक उभा होत होते. त्यांच्याकडं कुठलाही मुद्दा भांडण्यासारखा नसल्यामुळं उगाच सभा उधळण्याचा त्यांनी प्रयत्न केला आटोकाट. परंतु जे इतर सभासद होते, या इतर सुज्ञ सभासद आहेत या ठिकाणी, ज्यांना या अहवालातील जे काही ज्ञान आहे याचा सगळा विचार करून या सभासदांनी सर्व विषयाला चांगल्या पद्धतीची मान्यता दिलेली आहे. आमचे सर्व संचालक मंडळ जे आहे या सर्व संचालक मंडळांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कारभार केलेला आहे. या सभासदांना आम्ही जवळजवळ 12.5% नफा सगळा खर्च जे काय आहे हा खर्च त्या तरतुदी या सगळ्या वजा करून 12.5% सभासदांना लाभांश आपण वाटप केलेला आहे. या लाभांशाला सुद्धा सभासदांनी एकमुखानं मान्यता दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांनी अभिनंदनाचा ठरावसुद्धा या संचालक मंडळाचा केलेला आहे. संस्थेला या ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहेत. अतिशय लक्षणीय अशी वाढ या ठिकाणी नफ्यात असेल, भागभांडवलात असेल ही झालेली पाहून या सभासदांनी सुद्धा संस्थेच्या कामाचं कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. सभासदांचं या निमित्तानं जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे समाजातील सर्व घटकाने, त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.